थोर पुरुष, थोर संत, देव ज्यावेळी एखादं काम करतात त्याच्यामागे खूप मोठा अर्थ असतो. तर त्याचं चिंतन केल्यास त्यांचा स्वभाव आपल्याला कळून येतो. प्रभू श्रीरामांनी चित्रकूट सोडलं का सोडलं? कारण सत्पुरुषांची एक खासियत आहे ती अशी की ते स्वतःच्या दुःखानं दुःखी होत नाहीत, दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होतात. ज्यावेळी अयोध्येतले सगळे लोक त्यांना भेटायला चित्रकूटात येऊ लागले त्यावेळी तिथे तपश्चर्या करणारे जे ऋषीमुनी होते त्यांना त्या लोकांच्या गमनागमनाचा त्रास व्हायला लागला. मग प्रभू रामाने असं ठरवलं की जर आपण लोकांना नाही सांगितलं की येऊ नका तर लोकांना वाईट वाटेल आणि इथे राहिलो तर ऋषींना त्रास होईल. यासाठी त्यांनी स्वतः पुढे दंडकारण्याच्या दिशेनं जाण्याचा संकल्प केला. हे दंडकारण्य काय आहे तर राजा दंडक याचं हे जनपद आहे आणि त्याला शुक्राचार्यांनी शाप दिल्यामुळे त्याच्या राज्याचं अरण्य झालं आणि इथे ऋषीमुनी तपश्चर्या करीत असत म्हणून याचं नाव जनस्थान असंही आहे. त्यावेळी ऋषीमुनींना त्रास होऊ नये आणि लोकांना वाईट वाटू नये यासाठी प्रभू रामचंद्रांनी स्वतः लक्ष्मण आणि सीतेसहित दंडकारण्याकडे जाण्याचा संकल्प केला.